श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही तर तुमच्या घरातील पूजा स्वीकारली जाते की नाही, देव तुमच्यावर प्रसन्न होतात की नाही आणि नकळत कोणते दोष आपल्या घरात निर्माण होतात आणि सर्वात महत्त्वाचं आपण देवांसमोर नैवेद्य ठेवतो आणि नैवेद्य ठेवल्यामुळे तुमच्यासोबत काय घडत असतं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. दिवा, पूजा आणि नैवेद्य याचे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये खूप महत्त्व आहे. दिवा म्हणजे काय, तर दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही. वास्तुशास्त्रानुसार दिवा म्हणजे अग्नितत्व, अग्नी म्हणजे साक्षी आणि देवता अग्नीच्या माध्यमातून नैवेद्य स्वीकारतात. म्हणजेच दिवा न लावता केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते. दिवा लावल्यावर घरात काय घडते, जेव्हा तुम्ही श्रद्धेने दिवा लावता त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरातील वास्तुदोष कमी होतात, पितृदोष शांत होतो, देवांचे सूक्ष्म आगमन होते. म्हणूनच दिवा लावल्याशिवाय नैवेद्य ठेवू नये असं देखील सांगितलं जातं. बहुतेक लोकांना वाटतं फुले वाहिली, अगरबत्ती लावली आणि पूजा झाली, पण शास्त्र सांगते पूजा म्हणजे देवाला आमंत्रण, नैवेद्य म्हणजे आतिथ्य आणि दिवा म्हणजे साक्षीदार. जर तुम्ही या तीन गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या नाही तर पूजा फक्त कर्मकांड ठरते. नैवेद्य म्हणजे काय, नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेले अन्न, आपल्या कर्माचे प्रतीक आणि कृतज्ञतेची भावना. देवांना अन्न लागत नाही पण आपली भावना लागते. नैवेद्य देवासमोर का ठेवला जातो हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण शास्त्रानुसार मनुष्य जे खातो त्यावर त्याचे विचार अवलंबून असतात. अन्नामध्ये विचारांची ऊर्जा शोषली जाते. देवांसमोर ठेवलेला नैवेद्य शुद्ध होतो, म्हणूनच नैवेद्य खाल्ल्यावर मन शांत होते, घरात वाद कमी होतात, मुलांची बुद्धी वाढते असं म्हटलं जातं. नैवेद्य ठेवताना सर्वात पहिला नियम म्हणजे नैवेद्य कधीही घाईघाईत ठेवू नये. जर तुम्ही रागात, चिडचिडीत मनाने आणि मोबाईल पाहत नैवेद्य ठेवत असाल तर तो नैवेद्य देव स्वीकारत नाही. नैवेद्यात जर तुम्ही साखर आणि गूळ ठेवला जात असेल तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. साखर, गूळ याचा अर्थ गोड, मधुरता आणि संबंधांमध्ये प्रेम. घरातील कटुता कमी करणे. जेव्हा तुम्ही देवांसमोर साखर ठेवता घरातील बोलण्यात गोडवा वाढतो, नवरा बायकोतील तणाव कमी होतो, नात्यातील दुरावा कमी होतो. म्हणून साखर नैवेद्यात ठेवणे फार शुभ मानले जाते. पण इथे एक मोठी चूक असते. अनेक लोक साखर ठेवून ती जमिनीवर सांडू देतात किंवा नंतर पायाने तुडवतात. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो, आर्थिक अडचणी वाढतात, घरात बोलचाल बिघडते. नैवेद्य कधी ठेवावा, नैवेद्य सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा नंतर, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आणि इतर दिवशीही तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. रात्री 9 नंतर नैवेद्य ठेवू नये असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगण्यात येतं. विशेष कारण अजून आपल्याला माहीत नाही. नैवेद्य किती वेळ देवासमोर ठेवावं, तर फार जास्त तुम्ही 5 ते 10 मिनिट नैवेद्य जो आहे तर तो देवासमोर ठेवायचा असतो. मंत्र नामस्मरण करत तुम्हाला देवांसमोर नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा असतो. आणि बघा, ज्या घरामध्ये देवांसमोर साखर हा नैवेद्यामध्ये ठेवली जाते किंवा इतर कोणताही नैवेद्य ठेवला जात असतो, तर त्यावेळेस जर तुम्ही ही एक चूक केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे अडचणी आहेत तर त्या भोगाव्या लागतात. आपल्याला देवदोष लागतो आणि आपलं अनेक प्रकारचे संकट, विघ्न जे आहेत तर ते घरावरती येऊ शकतं. त्यामुळेच तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवत असताना तुम्ही साखर ठेवा किंवा तुम्ही जे काही भाजीपोळीचा नैवेद्य ठेवत आहे तो ठेवला तरी चालेल, पण ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. तर कोणती, पूजा ज्या वेळेस आपण करतो किंवा नैवेद्य आपण ज्या वेळेस ठेवतो तर तो लगेच उचलायचा नसतो किंवा तो तासनतास तसाच ठेवायचा नसतो. कमीत कमी फक्त 5 ते 10 मिनिट हा नैवेद्य जो आहे तर तो देवांसमोर ठेवला जातो आणि तो लगेच ते ताट 5 ते 10 मिनिटानंतर उचलून त्यानंतर ते घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करायचं असतं. किंवा साखर ठेवलेली असेल तर ती साखर तुम्ही ती नंतर आपल्या साखरमध्ये घरातील डब्यांमध्ये मिक्स करू शकता आणि
नंतर तुम्ही ती वापरली तरीही चालते, पण तासनतास दिवसेंदिवस तो नैवेद्य तुम्ही असाच देवासमोर ठेवताय तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि अनेक प्रकारच्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यानंतर नैवेद्य देवांसमोर ठेवून त्याकडे पाठ फिरून मोबाईल पाहणे यामुळे पूजा अपमानास्पद ठरते आणि देव अप्रसन्न होतात असं देखील मानलं जातं. त्यामुळे ही एक चूक देखील आपल्याला टाळायची आहे. आता त्यानंतर आपण पुढचं बघूया की नैवेद्य ठेवल्यानंतर सर्वात आधी काय करावे. नैवेद्य ठेवल्यानंतर लगेच उचलू नये, लगेच देवाला नमस्कार करून निघून जाऊ नये. योग्य पद्धत म्हणजे शांत तिथे उभे राहा किंवा डोळे बंद करून तिथे बसा. मनात किंवा मोठ्याने म्हणा, हे प्रभू, मी श्रद्धेने अर्पण केलेला हा नैवेद्य स्वीकारावा. ही भावना सर्वात महत्त्वाची मानली जाते. नैवेद्य किती वेळ देवांसमोर ठेवावा तर कमीत कमी फक्त 5 ते 10 मिनिटं. त्यावेळी दिवा चालू असावा, अगरबत्ती धूप सुरू असावी हे लक्षात ठेवा. 1 मिनिटात उचलून घेणे ही सर्वात मोठी चूक आहे. तासनतास ठेवून देणे हे सुद्धा दोषाचे कारण ठरू शकते, कारण फार वेळ ठेवल्यास नैवेद्यात तमोगुण वाढतो असं देखील म्हणण्यात येतं. नैवेद्य उचलण्याची योग्य पद्धत, दिवा शांत झाला की, अगरबत्ती पूर्ण झाली की किंवा मंत्र किंवा नामस्मरण झाल्यावर तुम्हाला डाव्या हाताने नैवेद्य कधी उचलायचा नसतो. आपल्या उजव्या हाताने नैवेद्य जो आहे तर तो उचलून घ्यायचा असतो. नैवेद्य उचलताना होणाऱ्या मोठ्या चुका म्हणजे देवांसमोर ठेवलेल्या नैवेद्य थेट फ्रीजमध्ये ठेवणे. यामुळे देवांचा अपमान होतो आणि घरात आर्थिक अडचणी वाढतात. नैवेद्य उचलून लगेच कचऱ्यात टाकणे, असं केल्यास अन्नदोष लागतो आणि घरात अन्नाची कमतरता भासते. नैवेद्य खाली पडला तर पायाने तोडवणे ही फार मोठी चूक आहे. नैवेद्याचे पुढे काय करावे तर आधी कुटुंबातील सदस्यांनी थोडा प्रसाद घ्यावा. उरलेले नैवेद्य गाईला, पक्ष्यांना, झाडाच्या मुळाशी देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नैवेद्यात कोणत्या गोष्टी अजिबात ठेवू नये. नैवेद्यामध्ये कांदा, लसूण चुकूनही ठेवू नये, यामुळे तमोगुण वाढतात. पूजा अपवित्र मानली जाते. उष्टी अन्ने, कधी आधी चाखलेले अन्न नैवेद्य म्हणून ठेवले तर पाप मानले जाते. त्याचबरोबर देवांसमोर जळालेला पदार्थ ठेवणे देवाचा अपमान मानला जातो. काही लोक नवस म्हणून ठेवतात, हे घोर पाप आहे. त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही दूध ठेवत असाल तर ते ताजं असावं. उकळून थंड केलेलं दूध टाळावं. फळं ठेवत असाल तर ती स्वच्छ धुतलेली, कुजलेली नसावीत. त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली फळं आपल्याला ठेवायची आहेत. दही हे फार आंबट नसावे. थंड दही टाळावे. त्यानंतर साखर, प्रसाद ठेवताना घरात काय घडते हा फार महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने साखर ठेवता, मनात कृतज्ञता ठेवता, तेव्हा घरातील कटुता कमी होते, वाद थांबतात, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते. आणि साखर नैवेद्यात ठेवून नंतर ती सांडू नये किंवा झाडूने उचलून लुटून देऊ नये. यामुळे आर्थिक अडचणी वाढतात. ती हातात पैसा टिकत नाही. बघा, स्त्रियांना विशेष लक्षात ठेवायचं आहे की मासिक पाळीच्या काळात नैवेद्य ठेवणे टाळावे. स्वच्छ हातपाय असावेत. ओले केस ठेवून नैवेद्य ठेवू नये. नैवेद्याच्या संबंधित सर्वात भयंकर चूक म्हणजे देवांसमोर नैवेद्य ठेवून भांडण करणे, शिवीगाळ करणे. यामुळे देव अप्रसन्न होतात, घरावर संकट येऊ शकतात. नैवेद्य म्हणजे देवांचे अन्न नाही, तो तुमच्या मनाचा आरसा आहे. मन शुद्ध असेल पूजा स्वीकारली जाते, मन अशुद्ध असेल तर पूजा असफल. बहुतेक लोक म्हणतात, आमच्या घरात सतत अडचणी येतात, काम अडकतात, पैसा येऊनही टिकत नाही. यामागे एक कारण असू शकते, ते म्हणजे पितृ असंतोष. शास्त्र सांगते, जेव्हा घरात देवाला नैवेद्य नीट अर्पण होत नाही, अन्नाचा अपमान होतो, उष्टी अन्न फेकले जाते, तेव्हा पितृ प्रसन्न राहत नाहीत. पितृदोष शांत करणारा साधा उपाय, रोजच्या पूजेमध्ये नैवेद्य उचलल्यानंतर थोडासा भाग कावळ्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी ठेवा. हे करताना मनात म्हणा, हे पितृदेव, हा अन्नप्रसाद स्वीकारावा. हा उपाय फार प्रभावी आहे. नैवेद्य आणि वास्तुदोष यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कशी वाढते. जेव्हा तुम्ही नैवेद्य फेकून दिला जातो, देवांसमोर ठेवलेले अन्न सांडले जाते, स्वयंपाकघर किंवा देवघर अस्वच्छ असते, तेव्हा घरात क्लेश, आजार आणि आर्थिक अडचणी वाढतात. वास्तुदोष कमी करायचा असेल तर नैवेद्य नेहमी स्वच्छ भांड्यात ठेवा, स्वच्छ कपड्यावरती, उजव्या हाताने ठेवा. देवघरात अन्न सांडू देऊ नका. हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील दारिद्र्य दूर करणार हा प्रभावी उपाय आहे. तर शुक्रवारी तुम्हाला सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी समोर एका लहान वाटीत थोडी साखर, थोडे तांदूळ आणि 1 नाणे हे तिन्ही लक्ष्मी समोर नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे आणि म्हणावे, आई, आमच्या घरातील अन्न, धन आणि समाधान वाढव. 11 ते 11 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर साखर आणि तांदूळ स्वयंपाकघरात ठेवा, नाणे देवघरातच ठेवा. हा उपाय तुम्ही 7 शुक्रवार करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.